श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, तुमच्याकडे आता अजिबात वेळ उरलेला नाही. येणारे 3 दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याला अशी काही भयानक कलाटणी देणार आहेत, ज्याची कल्पना करूनच पायाखालची जमीन सरकेल. ब्रह्मांडात ग्रहाचे असे काही महाविनाशकारी जाळे तयार झाले आहे, जे थेट तुमच्या घरावर आणि नशिबावर घाला घालणार आहेत. जर तुम्ही या 72 तासांना नेहमीसारखे सामान्य समजून गाफील राहिलात, तर तुमच्या आयुष्यात असे काही महाभारत पेटणार आहे की संपूर्ण कुटुंब हादरून जाईल. या पुढच्या 72 तासात तुमच्या पाठीमागे 3 असे अदृश्य महाधोके सक्रिय होत आहेत, जे तुमच्या आरोग्यावर, पैशावर आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमच्या घरातल्या महिलावर व नात्यावर थेट कुऱ्हाड चालवणार आहेत. तुमच्या अत्यंत जवळच्या माणसाकडून असा काही धोका मिळणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. पण थांबायचं कुठे आणि वाकायचं कुठे, हे जर या 3 दिवसात तुम्ही ओळखलं नाही, तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. कशामुळे संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकतं आणि या विळख्यातून बाहेर पडायला तो एक चमत्कारी महाउपाय नेमका काय आहे, वेळीच सत्य जाणून घ्या, नाही तर आयुष्यभराचा पश्चाताप नशिबी येईल. मेष राशीच्या जातकांनो, येणारे 72 तास तुमच्या आयुष्याला अशा काही वळणावर आणून उभे करणार आहेत, जिथून तुमची संपूर्ण पटकथा बदलणार आहे. हे 3 दिवस तुमच्यासाठी सामान्य असण्याची चूक अजिबात करू नका, कारण ब्रह्मांडात मंगळ आणि बुधाची अशी काही महायुती आणि उलथापालथ होत आहे, जी थेट तुमच्या कुंडलीत मोठ्या ग्रहाची तिघाडी करणार आहे. जेव्हा ग्रहाची एवढी मोठी ऊर्जा एकत्र येते, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात असा काही सुखाचा आणि दुःखाचा धक्का देईल, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः महिलाच्या बाबतीत हा काळ अत्यंत गंभीर आणि नाजूक वळण घेऊन येत आहे. या पुढच्या 3 दिवसात तुमच्या आरोग्याबाबत एक अतिशय छुपी आणि अदृश्य समस्या अचानक डोकेवर काढण्याची दाट शक्यता आहे. ग्रहाची ही महायुती महिलाच्या शरीरात उष्णतेचे विकार, पोटाचे आजार आणि तीव्र मानसिक तणाव वाढवू शकते. जर तुम्ही घरातील कामाच्या नादात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, तर या 72 तासात अचानक उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधी तुम्हाला मोठ्या डॉक्टराच्या चक्रा मारायला लावू शकतात. घरातील स्त्रीने या 3 दिवसात स्वतःच्या विश्रांतीकडे लक्ष देणे अत्यंत अनिवार्य आहे, अन्यथा घरात मोठी चिंता निर्माण होईल. याच 3 दिवसाच्या कालावधीत तुमचे प्रेमजीवन आणि नातेसंबंध एका अत्यंत धोक्याच्या खाईत अडकण्याची चिन्हे आहेत. सूर्य अत्यंत क्रूर आणि गरम ग्रह मानला जातो, जो तुमच्या नात्यामध्ये अचानक अहंकाराचा मोठा स्फोट घडवून आणू शकतो. किरकोळ आणि फालतू कारणावरून जोडीदारासोबत होणारे वादविवाद या 3 दिवसात थेट महाभारताचे रूप घेऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या माणसावर संशय घेण्याऐवजी संयम ठेवा, नाही तर एका चुकीच्या संशयामुळे वर्षानुवर्षाचे नाते तुटण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकते. या सर्व मानसिक तणावाच्या वातावरणात तुमच्या मुलाचे वागणे तुमच्या डोक्याला प्रचंड ताप देणारे ठरेल. सूर्याच्या अत्यंत उष्ण प्रभावामुळे तुमच्या मुलामध्ये अचानक कमालीचा हट्टीपणा, चिडचिड आणि हट्टीवृत्ती पाहायला मिळेल. ते अशा काही गोष्टीसाठी हट्ट धरतील, ज्या पूर्ण करताना तुमच्या नाकी नऊ येऊ शकतात. मुलाच्या या वागण्यामुळे घरात रोजचे वाद आणि मानसिक अशांतता निर्माण होईल. अशा वेळी त्याच्यावर हात उचलण्याऐवजी किंवा त्याच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना प्रेमाने आणि शांत डोक्याने हाताळणे गरजेचं आहे. तुमच्या एका चुकीच्या शब्दाने मुले अधिकच हाताबाहेर जाऊ शकतात. पण या संपूर्ण भीतीदायक वातावरणात मेष राशीसाठी सर्वात मोठा आणि चमत्कारी दिलासा मिळणार आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही जी काही दुःख सहन केली, नातेवाईकाचे टोमणे ऐकले आणि जी प्रामाणिकपणे मेहनत केली, त्या तुमच्या प्रत्येक चरित्राची आणि प्रामाणिकपणाची कडक परीक्षा ग्रहाने घेतली आहे. तुम्ही या परीक्षेत पूर्णपणे उत्तीर्ण झाला आहात. त्यामुळे आता हा काळ संपता संपता तुमच्या झोळीत अचानक धनलाभाचा असा काही वर्षाव होणार आहे, ज्यामुळे तुमच्या जुन्या सर्व आर्थिक अडचणी क्षणात गायब होतील. रखडलेले पैसे जुने येणे आणि मेहनतीचा मोठा परतावा मिळून तुमच्या चेहऱ्यावर एक अभूतपूर्व हसू उमलणार आहे. मंगळ ग्रहाचे सुख संपत्तीच्या घरात आलेले आगमन आणि ग्रहाची बदललेली चाल मेष राशीच्या लोकांसाठी येत्या 3 दिवसात कमालीची धनदौलत आणि ऐश्वर्य घेऊन येत आहे. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठे अडकलेले असतील, एखादी जुनी गुंतवणूक फसली असेल किंवा
कायदेशीर कचाट्यात मालमत्ता अडकली असेल तर शक्तिशाली मंगळ या 72 तासात स्वतः मैदानात उतरून तुमचा तो हक्काचा पैसा बाहेर काढण्याचे मार्ग मोकळे करणार आहे. इतकेच नाही तर तुमच्या कुंडलीत एक अतिशय प्रबळ आणि सुंदर वाहन योग याच 3 दिवसात तीव्र होत आहे. बऱ्याच दिवसापासून नवीन गाडी किंवा स्वतःच्या हक्काचे घर येण्याचे तुमचे स्वप्न या 72 तासात अचानक वेग घेईल आणि घरात आनंद येईल. पण लक्षात ठेवा, जसा या 3 दिवसात तुमच्याकडे पैसा आणि यशाचा मार्ग खुला होईल तसा तुमच्या पाठीमागे जळणाऱ्या लोकांचा आणि गुप्त शत्रूचा सुळसुळाट अचानक वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा नातेवाईकामध्ये काही लोक तुमच्या प्रगतीवर पाणी फिरण्यासाठी आणि तुम्हाला खाली खेचण्यासाठी याच 72 तासात गुप्तपणे कारस्थाने रचत आहे. तुमच्या पाठीमागे अत्यंत घाणेरडी रणनीती आखली जात आहे, ज्याची तुम्हाला साधी भनकही नाही. परंतु ग्रहाची शक्तिशाली युती आणि बुध ग्रहाचा प्रभाव तुमची बुद्धी इतकी तीक्ष्ण करेल की शत्रूचा हा संपूर्ण डाव उलटून टाकेल. तुम्हाला कोणत्याही वादात पडण्याची गरजच पडणार नाही. तुम्ही केवळ तुमच्या चातुर्याने या विरोधकांना अशी काही धूळ चाराल की ते तुमच्या समोर पुन्हा उभे राहण्याची हिंमत करणार नाहीत. तुमच्या या वाढत्या वर्चस्वाचा आणि यशाचा थेट सकारात्मक प्रभाव तुमच्या सामाजिक प्रतिमेवर आणि वैवाहिक जीवनावर या 3 दिवसात पाहायला मिळेल. समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा अचानक वाढीस लागेल, ज्यामुळे तुमचे शत्रू आतल्या आत जळून खाक होतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक करतील आणि महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सल्ला घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. या 72 तासात पैसा चुंबकीय शक्तीसारखा तुमच्याकडे खेचला जाईल, ज्यामुळे तुमची बिघडलेली आर्थिक खडी पुन्हा एकदा मजबूत बसेल. हा काळ जितका भाग्याचा आणि चमत्कारी वाटत आहे, तितकाच तो तुमच्यासाठी एक अत्यंत भयानक आणि अदृश्य सापळ्यासारखा आहे. राहू या 3 दिवसात तुमच्यावर पूर्णपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. राहूचा सर्वात मोठा धोका म्हणजे तो तुमचे मतिभ्रष्ट करेल आणि तुम्हाला योग्य मार्गावरून थेट विनाशाच्या दरीत ढकलून देईल. तुम्ही तुमच्या अनुभवाने एखादा अतिशय योग्य निर्णय घेणार असाल, तितक्यात एखादी जवळची व्यक्ती येईल आणि तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन संभ्रमात टाकेल. लोकांच्या एकीव गोष्टीवर आणि फालतू सल्ल्यावर विश्वास ठेवला तर स्वतःच्याच हाताने स्वतःचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करून घ्याल. इतका भीषण राहूचा हा प्रभाव असणार आहे. दुसरा सर्वात मोठा धक्का तुम्हाला गुंतवणुकीच्या बाबतीत बसू शकतो, ज्याची सुरुवात या 3 दिवसात होईल. राहू तुम्हाला अशा काही योजना, स्कीम किंवा लॉटरी प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करेल, जिथे वरवर केवळ प्रचंड नफा दिसेल, पण आतमध्ये मात्र केवळ आणि केवळ विनाशाचे जाळे असेल. केवळ आवाजवी लालसेपोटी किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून जर तुम्ही या काळात मोठी रक्कम कोठेतरी गुंतवली तर तुमचा तो पैसा आयुष्यभरासाठी ब्लॉक होईल किंवा बुडेल. हा काळ आर्थिक गुंतवणुकीसाठी अत्यंत रिस्की आणि धोक्याचा आहे. डोळे मिटून कोणावरही विश्वास केला तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर येऊ शकता. या सर्व मानसिक तणावात केतू तुमच्या करिअर आणि नोकरी व्यवसायाच्या घरात बसून सर्वात मोठा सुरंग लावणार आहे. केतूचा स्वभाव हा माणसाला विलग करणे आणि आळशी बनवणे हा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि व्यवसायासाठी जे ध्येय ठरवले असेल, त्यात केतू अचानक तीव्र अडथळे निर्माण करेल. आजचे काम उद्या करू अशी घातक प्रवृत्ती तुमच्या मनात निर्माण होईल आणि हीच आळसाची भावना यशाला तुमच्यापासून शेकडो मैल दूर घेऊन जाईल. याच काळात ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या तोंडून असे काही विषारी शब्द बाहेर पडतील, ज्याने तुमचे संबंध एका झटक्यात राख होतील. विचार न करता बोललेले एक वाक्य तुमच्या आयुष्यात कधीही न संपणारे महाभारत पेटवू शकते. या येत्या 3 दिवसात तुमच्यासमोर उभी ठाकणारी संकटे, मानसिक ताण आणि राहू केतूचा हा जीवघेणा सापळा जेवढा भयानक आहे, तेवढाच त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग सुरक्षित अतिशय सोपा आणि चमत्कारी आहे. केतू तुमच्या नोकरी व्यवसायात जे काही वादळ निर्माण करत आहे आणि तुमचे मन विचलित करत आहे, त्याला या 72 तासात शांत करण्याची ताकद केवळ विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या चरणात आहे. केतूचे अधिपत्य देव गजानन महाराज आहेत, ज्यामुळे जर तुम्ही या 3 दिवसातील भीषण संकटातून स्वतःला आणि तुमच्या
कुटुंबाला सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर येत्या बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणे अजिबात विसरू नका. बाप्पाच्या चरणी लीन होऊन त्यांना अत्यंत प्रिय असलेले शमीपत्र, 21 दुर्वाची जुडी आणि लाल रंगाचे लाडू अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. हा उपाय करताना केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन घाईघाईने परत घेऊ नका, तर तिथे काही वेळ शांत चित्ताने बसा आणि बाप्पाशी मनोमन संवाद साधा. मनात असलेले सर्व ओझे, करिअरची चिंता आणि कौटुंबिक कलह बाप्पाच्या चरणी बोलून दाखवा आणि डोळे मिटून ओम गण गणपते नमः या महामंत्राचा मनोभावे जप करा. या 3 दिवसात केलेला हा छोटासा उपाय तुमच्या मनावरचा संपूर्ण भार क्षणात हलका करेल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने केतूचा अशुभ प्रभाव जागच्या जागी नष्ट होईल. तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल आणि जे काम खूप दिवसापासून रेंगाळलं होतं त्याला अचानक गती मिळेल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारे 72 तास मेष राशीच्या लोकांसाठी एक मोठ्या अग्निपरीक्षेसारखे असले तरीही विघ्नहर्त्याचा हा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. शत्रू कितीही कट रचत असले किंवा राहू तुम्हाला कितीही भटकवण्याचा प्रयत्न करत असला तरीही तुमची सतर्कता आणि गणपती बाप्पाची कृपा तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. हा काळ भीतीचा नाही तर सावध राहून नशीब बदलण्याचा आहे. जर तुम्हाला बाप्पाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव किंवा गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तुमच्या मनातील सर्व इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करतील आणि सर्वांना